टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 12 जिल्ह्यातील अनेक हजारो शेतकरी सध्या मुंबईमधील आझाद मैदानावरती शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आंदोलन करत आहेत। खरं तर या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे पण आहेत। खरं तर अनेक शेतकरी आमची काळी माती जगली पाहिजे यासाठी हे आंदोलन करत आहेत। सध्या सर्व शेतकरी जेवणासाठी बसलेले आहेत आणि राजू शेट्टी सुद्धा या सर्व शेतकऱ्यांसमवेत जेवणासाठी बसलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे यासाठी सर्व शेतकरी, हजारो शेतकरी 12 जिल्ह्यातून या ठिकाणी आझाद मैदानावर दाखल झाले आहेत आणि तुम्ही पण सध्या या ठिकाणी आहेत। काय तुमची नक्की मागणी, काय भूमिका आहे? हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे तुगलकी निर्णय आहे, कारण या शक्तीपीठ महामार्गालाच राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचा एक रस्ता अतिशय समांतर पद्धतीने जातो। तो रस्ता नुकताच बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावर जो टोल आहे तो सुद्धा अपेक्षित एवढा कलेक्ट होत नाही। अपेक्षेपेक्षा फारच कमी टोल होतो। म्हणजे आहे त्या रस्त्यावर तुरळक वर्दळ असताना नवा रस्ता तयार करायचं काही कारण नाही। आणि यामध्ये 27,000 हेक्टर जमीन ही शेतीतून बिगर शेतीकडे वळणार आहे आणि हा सगळा जवळपास पिकाऊ जमिनीचा भाग आहे, कारण कृष्णा खोरा आहे, गोदावरी खोरा आहे, मांजरा खोरा आहे आणि या समृद्ध भागातून जिथं बागायती शेती आहे तिथून हा रस्ता जातो आणि म्हणून शेतकऱ्यांचा याला विरोध आहे। पण एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही की या महामार्गाला भला मोठा भराव टाकला जाणार आहे, डोंगरासारखा जसा समृद्धीला टाकलेला आहे तसा, आणि त्यामुळं नैसर्गिक ओढे नाले यांचे प्रवाह रोखले जाणार आहेत। नद्यांना महापुराचा फटका बसतोय, अलीकडे महापुराचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्यामुळं ज्यांची जमीन जात नाही त्यांना सुद्धा याचा त्रास होणार आहे। विशेषतः या महामार्गावर असणारं कोल्हापूर असेल, सांगली असेल, कराड असेल यासारख्या मोठ्या शहरांना फार मोठा फटका पुराचा बसणार आहे। खरं तर आता ह्या आंदोलनस्थळी समर्थन देण्यासाठी अनेक विरोधी पक्षनेते या ठिकाणी दाखल झाले होते। जयंत पाटील पण आलेले होते। जयंत पाटीलने व्यासपीठावरून बोलत असताना राजू शेट्टी हे माझ्यावरती विश्वास ठेवत नाही असं एक वक्तव्य केलेलं होतं। नक्की काय त्या वक्तव्याच्या पाठीमागची भूमिका होती? तो विषय वेगळा आहे। जयंत पाटलांचे माझे संबंध कसे आहेत हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहेत आणि त्यामुळे एकमेकाला कोपरकळी मारण्याचा प्रकार झालेला आहे, परंतु त्या विषयावर मला आत्ता बोलायचं नाही। मी त्यांना सांगितलं मी सत्य बोललो तर तुम्हाला पळताभोई थोडी होईल म्हणून। खरं तर आपण बघतोय की हजारो शेतकरी सध्या आझाद मैदानावरती दाखल झाले आहेत। निवडणुकीच्या पूर्वीची वेगळी भूमिका आणि निवडणुकीच्या नंतरची वेगळी भूमिका आपल्याला सरकारची या ठिकाणी पाहायला मिळते, कारण या रस्त्यातून 50,000 कोटीचा ढपला पाडला जाणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला आस लागलेली आहे की 50,000 कोटीत मला काही हिस्सा मिळतो का। खरं तर 86 कोटीचा हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे। जवळपास 7.5 हा रस्ता प्रकल्प जरी 86,000 कोटीचा असला तरी तो जेमतेम 35 ते 36,000 कोटीतच व्हायला पाहिजे होता। वरचे 50,000 कोटी रुपये हे ढपल्यात जाणार आहेत। खरं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की धार्मिक पीठांना जोडणारा हा महामार्ग आहे, त्याच्यामुळे धार्मिक पीठाचं उन्नतीकरण आणि मराठवाड्यातल्या औद्योगिक विकासाला पण या महामार्गाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे। मराठवाड्याला जोडणारा चौपदरी रस्ता आहे, तो अतिशय चांगला आहे। मी नुकताच परभणीवरून आलो 2 दिवसापूर्वी। अवघ्या 5 तास 20 मिनिटांमध्ये 474 किलोमीटर अंतर कापून आलो। मला कुठेही अडथळा आला नाही। मी मराठवाड्यातूनच आलो, परभणी मराठवाड्यातच आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्याला जोडण्याची चिंता करू नये। जर हा शक्तीपीठ महामार्ग रोखला नाही तर तुम्ही सर्व शेतकरी संघटनाच्या सर्व तुमची शेतकऱ्यांची काय भूमिका असणार आहे? आम्ही हे होऊन देणार नाही। एकदा मोहम्मद तुगलकानं असाच तुगलकी निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेचा बळी घेतला, यावेळी आम्ही जनतेचा बळी जाऊन देणार नाही। आम्ही आमच्या विचारावरती ठाम आहेत। शक्तीपीठ महामार्ग हा होऊन देणार नाहीत हीच भूमिका खरं सर्व शेतकऱ्यांची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असणारे राजू शेट्टी यांची आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रेम मेहत्रे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।